नालासोपारा पूर्वेतील राजनगर सर्कल ते दुबे मेडिकल कॉलेज या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या निषेधार्थ कानुंगो जनसेवा संस्था आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले। खड्डेमय आणि धोकादायक बनलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे कायमस्वरूपी काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। राजनगर सर्कल ते दुबे मेडिकल कॉलेज या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, पादचारी तसेच विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कानुंगो जनसेवा संस्था आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। आंदोलनादरम्यान संबंधित लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी रस्त्यावर विशेष फलकही लावण्यात आला। विकासाच्या केवळ घोषणा नकोत, सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते द्या अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। यावेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की या रस्त्याचे कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। हे कल्पेश रडकर भाऊ आहेत, त्यांनी पण सहकार्य केलंय। तुम्ही पण दोन गोष्ट सांगा या रोडसाठी मी हेच सांगेन की माझा प्रभाग, माझी जबाबदारी म्हणत एवढ्या मोठ्या थाटामाटात या लोकांनी खड्डे विजूचं काम हाती घेतलं होतं। आता ह्या प्रभागाची अवस्था बघाल तर पहिल्याच पावसामध्ये जबाबदारी होऊन गेलेली आहे खरं तर। बरोबर महानगरपालिकेचे मोठे हस्ती, मोठे प्रभाग, मोठे पद असे दोन या नगरसेवक आहेत। इकडच्या प्रज्ञा पाटील आहेत जे जिल्हाध्यक्ष भाजपच्या, आणि इकडचा जे अशोक शेळके आहेत जे गटनेते आहेत भाजपचे। म्हणजे या दोघांची एवढी मोठी जबाबदारी असताना पण हे असे खड्डे जर होऊन जात असतील तर मग येणाऱ्या काळामध्ये काय विकास होणार आहे लोकांचा आणि काय नागरिकांचा इकडे अवस्था होणार आहे हे पाहणं गरजेचं राहणार आहे। पण आज तुम्ही रोडवरती उतरले आहेत तर नगरसेवक कुठे आहेत? मला असं म्हणायचं, नगरसेवक कुठे आहेत? नगरसेवक फक्त इकडे येतात, रील काढतात। त्यांना जेव्हा खड्डे बुजवायचं काम हाती घेतलं होतं, मोठे रात्र एक दीड वाजेपर्यंत या लोकांनी इथे उभं राहून काम करून घेतलंय, पण दुसऱ्या दिवशी खड्डे वाहून गेले सगळे। हे आता जसं काय मी घेणार नाहीये, आता नगरसेवक कधी येतील, काम झाल्यानंतर येणार आहे। ओके, जसं काय आपण बघू शकतो हे रस्ता किती दिवस बनवून झाले असेल? या रस्त्याला हा रस्ता बनवून 15 दिवस झाले नसतील। 15 दिवस हा रस्ता बनवून 15 ते 20 दिवस झालेले आहेत आणि या रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही। सर्वजण रस्त्याची अधिकारी घेणार का? इथे ऍक्सिडेंट झाला तर घेणार का? ही आमची विनंती आहे आणि त्यांना प्रश्न आहे। ओके, अजून कोणाला बोलायचं आहे का? दोन गोष्ट महानगरपालिकेने तात्काळ याच्यावरती एक ऍक्शन घेऊन ह्या ज्या अशा एसटीपी किंवा असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना ठेवायला नाही पाहिजे। जर अशी अवस्था होत असेल 10 दिवसामध्ये रस्ते जात असेल भाऊन, तर मग कॉन्ट्रॅक्टरने कुठल्या गोष्टीचं काम केलं असेल त्याला काय आधी टाकलं पाहिजे। ओके, आणि तुम्ही रस्त्याची अवस्था बघू शकता। हे फक्त 15 दिवस केलेलं काम आहे। 15 दिवसात हे बघा तुम्ही कामाचं बघू शकतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण लई त्रास होतो। हे बघा, आणि इकडे समोर कुत्रा सुद्धा मेलेला आहे। महानगरपालिकाची गाडी इकडे रोज येते जाते। काय ह्याच्यावरती प्रश्न आहे? हे रस्त्यावरचे हे सर्व बघू शकता तुम्ही।